महाशिवरात्री का साजरी केली जाते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जे मला माहित आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे तुम्हाला माहित आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महाशिवरात्रीशी जोडलेली पहिली कथा। महाशिवरात्र म्हणजे त्या दिवशी शंकर महादेव आणि पार्वतीचं लग्न झालं होतं आणि ती रात्र महादेव आणि पार्वतीची पहिली रात्र होती। शिव आणि पार्वतीच्या मिलनालाच महाशिवरात्री असं म्हणलं जातं आणि त्या दिवशी शिवकन्या इच्छाधारी नाग नागिन यांचं सुद्धा मिलन झालं होतं असं देखील म्हणलं जातं। महाशिवरात्रीपासून आणखीन एक कथा जुटली गेली आहे। ज्या दिवशी महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न झालं त्या दिवशी संपूर्ण देवी देवता समुद्रामधून अमृत काढण्यासाठी जप करत होते, पण समुद्रामधून अमृत न निघता विषाचं एक भांड निघलं होतं। ते विष संपूर्ण सृष्टीला संपवण्यासाठी होतं, पण संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी ते विष महादेवाने पिऊन घेतलं आणि विष पेल्यामुळे महादेवाच्या शरीराचा कलर निळा झाला होता। ज्यांनी या सृष्टीला वाचवलं त्या महादेवाचा उद्धार करण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीशी जुटलेली ही तिसरी कथा आहे। आणि त्याच रात्री देवी गंगा संपूर्ण समुद्रासह स्वर्गातून धरतीवर उतरत होती, तेव्हा त्या गंगाच्या पाण्याला महादेवानं आपल्या जटामध्ये अडवून वेगवेगळ्या दिशाने काढून दिलं होतं। अशा प्रकारे महादेवाने संपूर्ण सृष्टीला एकाच रात्रीत दोनदा जीवनदान दिले होते। तेव्हापासून महादेवाला देवाचे देव महादेव असं म्हटलं जातं आणि तेव्हापासून संपूर्ण सृष्टीतले माणसं उपवास धरून महादेवाचा उद्धार करतात आणि ज्या माणसाला महाशिवरात्री दिवशी साप दिसतो त्याला स्वयं महादेवाने दर्शन दिलं असं म्हटलं जातं। जेवढं मला माहित होतं तेवढं मी तुमच्या सोबत शेअर केलं आणि जेवढं तुम्हाला माहित आहे ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल।